अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं आहे. या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण संचालनालयाचं 20 मार्च 2026चं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे दिनांक 25/8/2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत, आणि या अनुषंगाने 3 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पहिला संदर्भ आहे दिनांक 25/8/2025चा, दुसरा संदर्भ आहे तो 29/8/2025चा, आणि तिसरा संदर्भ आहे तो संचालनालयाचे पत्र दिनांक 27/2/2026चा. आता आपण या पत्रामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया. वरील संदर्भीय पत्रे पाहावीत. शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग, तुकड्यांसंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत. शासन निर्णय दिनांक 25/8/2025 मधील अटी व शर्तीनुसार आपले स्तरावर 20% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे 5 दिवसात सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्राप्त शालार्थ ID प्रस्तावाची पडताळणी करून 10 दिवसात संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ ID देण्याची कार्यवाही आपणास वरील संदर्भ क्रमांक 3चे पत्रान्वये कळविण्यात आले होते. सदर प्रकरणी आपले स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच शालार्थ ID अभावी 20% अनुदानासाठी पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी, असे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. सदर पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 32 आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुद्धा सविनय सादर करण्यात आलेला आहे. टप्पा अनुदानाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.